आता येऊन आपल्या थांबलेल्या आहे आणि आता पुढे थांबले म्हणाच्या पुढे चालले जातात असं म्हणतात. तर हा सगळा आजचा तो एक एकंदर गोष्ट तुम्हाला काय ऍड करायचं असतं? त्यांना आपल्याला टायमिंग द्यायचंय किंवा मेजरमेंटला आम्ही ते दिसू. आणि दुसरं की आपण आपल्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांनी सांगून ठेवायचं की टिपिकल फ्लॅट मोजले जाणार, पण कोणाला वैयक्तिक स्वतःचा फ्लॅट मोजून घ्यायचा तर ते मोजून येणार. म्हणजे आम्ही आमचे 251 युनिट मोजायलाही तयार आहे, तुमची तयारी असेल तर, किंवा तुमच्या मागणीनुसार मोजून टिपिकल. तर प्रत्येकाला एक विनंती की आपापल्या ग्रुपमध्ये टाका बिल्डिंगच्या, की आपण कोणाला वैयक्तिक फ्लॅट मोजून घ्यायचा की आपल्या बिल्डिंग मध्ये टिपिकल फ्लॅट मोजले आता 6, 7, 8 तर काही विषय नाही. आणि इव्हन 4 नंबर बोलतात की 4चा प्लॅन एकच आहे, 4 बिल्डिंगचा एकाच प्लॅनवर 4 बिल्डिंगची नावं टाकली. त्यामुळे 4 बिल्डिंगमुळे 4 फ्लॅट मोजले की सगळं सापडलं. पण उद्या मला वाटलं की माझा फ्लॅट मला मोजून घ्यायचा किंवा अजयला वाटलं त्याचा फ्लॅट मोजून घ्यायचा, तुमची अग्रीमेंट सेल मध्ये एक कॅल्क्युलेट केलं आहे तुमच्या फ्लॅट केस कॅल्क्युलेशन म्हणून त्याला काहीतरी बेस धरतात की नाही धरतात. त्याच्यात 2 गोष्टी की हा बिल्डर बरोबरचा निगोसिएशनचा पॉइंट आहे. तर जो जास्त जो जास्त येईल तो धरला जाणार. म्हणजे आपल्याला समजा 2 मिनिटं झाला की तुमच्या अग्रीमेंट मध्ये 525 आहे आणि 525 त्यांनी अग्रीमेंट मध्ये नुसता लिहिलाय, तो काय कार्पेट आहे का काय हे पण नाही. आजच्या घडीला काय आहे की समजा जर हे जर मी म्हटलं तुमचा एरिया 525 ह्याच्यात लिहिलेला आहे, ओके, 2 मिनिटं जाऊन समजा की त्यावेळेच्या ह्याच्यात तो बिल्टअप धरलाय किंवा काहीतरी असं, ओके. आजच्या घडीला हे मेजर केलं, हे समजा तुमचं कार्पेट आला, समजा हा कार्पेट जर झाला तुमचा काहीतरी 530 आला, ओके. आता हा झाला कार्पेट ऍक्च्युली, ह्याच्याशी जर कम्पेअर करायचं असलं तसं बघितलं तर म्हणजे एक जनरल थंब रूल आणि ज्ञानेश्वर पण सांगितलं म्हणजे जवळपास ह्याच्यावर 30% लोड होतो ऍक्च्युली, ओके. म्हणजे हे जर 530च्या 1.3 केलं, तो जो एरिया येतो तो ह्याच्याशी कम्पेअर झाला थोडक्यात तुमचा. म्हणजे हा 525 काहीतरी 630 वगैरे असं काहीतरी बिल समजा वाढवलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की संपूर्ण या कॅल्क्युलेशन मध्ये जाग्यावरचा एरिया हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 99.9% हा जास्तच येणार आहे आणि ते जाग्यावर मेजर केलेले जे आहे ते आपलं बेस होणार आहे. मेजर असं असेल 30% बरोबर हे 30% ना? हो. हो, 30% पर्यंत रेरा कार्पेटवर साधारण तुम्ही बिल्डरकडे जर जाता ना, बिल्डरचा त्याविषयी जास्त विकत घ्यायला जो तुम्ही जाता फ्लॅट एका, तो बिल्डर नाही विकत घ्यायला जेव्हा जातो तर त्यावेळेला ते जवळपास त्यानं 40% लोडिंग केलेलं असतं. मग तुम्हाला म्हणताना अग्रीमेंट करताना तो 9.5 अग्रीमेंट करेल, तुम्ही फ्लॅट ताब्यात घेताना जागेवर मोजला खाली म्हणजे ते 750 निघाल. माझं एक सजेशन असं आहे, मग तो ऍक्च्युअल त्यांनी मेजर केलेलंच प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलला चांगलं राहील. कमी जास्त आहे प्रत्येकाला करेल, कारण हे शेवटी कमर्शियल व्हॅल्यू त्याची खूप मोठी होणार. प्रत्येकाचा फ्लॅट बसायला पाहिजे त्यांनी. बिल्डिंग सेमच नाही आता तुम्ही काय म्हणताय की 525 ला तो 530 येईल किंवा 535 येईल, तो त्याच्या इंडिव्हिज्युअलचा आहे. ह्याच्यावरती ह्यांनी मगाशी सांगितलं की बाबा त्याच्या अग्रीमेंट वरती 525च दिलेला आहे, मग तो लॉस होणार आहे. तुमच्या लक्षात नाही आलं, जो खालचा फ्लॅट येणार आहे तो वरचा फ्लॅट येणार ना. ओके, खालचा फ्लॅट येतो तुम्ही मॅनेज करा, 26 नंबरचा फ्लॅट आहे, तुमच्या वर कोण आहे, खाली कोण आहे तुमच्या? खाली आमच्या टिपणीचा फ्लॅट आणि तुमचा फ्लॅट. ओके ओके, आलं लक्षात. ते काय करणार, कोपऱ्याचा मोजला की टिपणीचा पण तेच निघणार आहे, तरी पण टिपणीचा मोजला एकावर बसलेले फ्लॅट आहेत तो सगळे. ग्राउंडचे जर सोडले तर वरचे जे म्हणून म्हणले की त्यांनी काय केलंय की हे 200 जे आपले 221 फ्लॅट समजा जर असतील तर ते समजा 5-6 कॅटेगरी डिवाइड होतात, ओके. म्हणजे त्या 6 कॅटेगरीत म्हणजे कॅटेगरी 1 मध्ये समजा 2 फ्लॅट निघतील एकसारखे, याच्यात असं सगळं मिळणार. एक तो मेजर केला की त्याची ती ऍप्लिकेबल होतं. त्याच्याही पुढे जाऊन कुणाला असं वाटलं की मागे पडताळून दाखवा तर दाखवू शकतो, असा विषय. आता मी एक सांगतो,